नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित बापू चषक 2026 या क्रिकेट लीगचा भव्य असा समारोप काल बेडगमध्ये पार पडला. 5 दिवस चाललेल्या बापू चषक 2026 या क्रिकेट लीगमध्ये तब्बल 32 संघांनी भाग घेतला होता. काल झालेल्या फायनल सामन्यामध्ये पंढरपूर स्पोर्ट्स पंढरपूर व आचेगाव स्पोर्ट्स आचेगाव या संघांमध्ये अंतिम सामना झाला. यामध्ये तब्बल ₹1,00,000 व पारितोषिक आचेगाव स्पोर्ट्स आचेगाव या संघाने जिंकले. महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील प्रसिद्ध खेळाडू विजय पावले हा आचेगाव स्पोर्ट्स आचेगाव या संघाकडून खेळला. हा अंतिम सामना पाहण्यासाठी खासदार विशालदादा पाटील, पैलवान चंद्रहारदादा पाटील, आमदार इद्रिस नायकवडे, शिवसेना नेते मोहन वनखंडे सर, मार्केट कमिटी सभापती बापूसाहेबदादा बुरशे, माननीय राजेंद्र नागरगोजे सर, संभाजीराजे पाटील, कलगोंडांना पडसलगे, तानाजी चव्हाण, बाळवांना खरमाटे, मल्लिकार्जुन कंगुणे व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रथम क्रमांकाचे बक्षीस शिवसेना नेते माननीय मोहन वनखंडे सर यांनी, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस बापूसाहेबदादा बुरशे, तृतीय क्रमांकाचे बक्षीस शरद बाबूराव खाडे व देवीदास कांबळे, चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस शरद पवार व बंडू धोंडीबा नागरगोजे यांनी दिले. हा क्रिकेट सामना पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. तसेच गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. नगरीमध्ये स्वर्गीय परशुराम बापू नागरगोजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे तिसरं वर्ष बापू चषक नावाने क्रिकेट स्पर्धा तिथं आयोजित केल्या होत्या. त्याचा आज हा अंतिम सामना आणि या अंतिम सामन्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः गजराज कला क्रीडा मंडळ त्याचे सर्व मान्य राजेंद्र नागरगोजे सर आणि त्यांची सर्व टीम यांना प्रथमतः धन्यवाद देईल की एका बेडक गावामध्ये सुद्धा डे नाईट पद्धतीच्या एवढ्या सुंदर स्पर्धा आयोजित करण्यासाठी किती कष्ट या गजराज कला क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतले असतील याची जाणीव होते. 4 दिवस पावसाचे होते तरी कृपा केली, त्यावरून वरुण राजाची मी खरं आभार मानतो. थोडंसं वाऱ्यानं झडपट झाली परंतु कार्यकर्ते थांबले नाही. तेवढ्याच उत्तम पद्धतीने या स्पर्धा पार पडण्यासाठी सर्व गजराज कला क्रीडा मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी खरंच एफर्ट घेतले, त्यांचा मनापासून धन्यवाद. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 32 संघ सहभागी झाले. 24 संघ ग्रामीण भागातून आणि 8 संघ शहरातून आणि काही आयकॉनिक इथं क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र नेतृत्व करणारे इथं उपस्थित झाले. त्यांनी उत्तम खेळ दाखवला. आम्हा बेडकरांना, आमच्या मिरज तालुक्यातील किंवा सांगली जिल्ह्यातील इथल्या खेळाडूंना त्यांचे मनापासून अभिनंदन करेन. विशेष मोठा अभिमान आहे की आमच्या शेजारी असणाऱ्या जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही टीम, सोलापूर ग्रामीणची आणि पंढरपूरची, या दोन्ही सामन्यांमध्ये अंतिम सामना खूप चर्चित झाला आणि पाहण्यासारखा तर त्यांनी एक आपल्याला नेत्रदीपक असा आमच्या या सांगली जिल्ह्याला एक खेळ करून दाखवला. सांगली जिल्ह्यातल्या खेळाडूंनी आणि आमच्या गजराजच्या खेळाडूंनी त्यात उत्तम सहभाग नोंदवला. या सर्वच खेळाडूंचं, ग्रामीण भागातून आलेल्या, शहरातून आलेल्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो. आमच्या बापूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ जो हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय, स्पर्धा घेतोय, त्याच्याच चांगल्या पद्धतीनं पुढच्या वर्षी काही उन्हाळ्यात राहिल्या तर ते नेटक्या पद्धतीनं साजरा करण्याचा आमच्या गजराज कला क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आणि नागरगोजे सरांचा तो मानत असेल. आम्ही सर्व बापूप्रेमी हे सगळे त्याच्यामध्ये आतापर्यंत जरी बक्षीस दिली, मग आमचे बोरसे बापू असतील किंवा ज्या मंडळीने ती स्पर्धकांना मान सन्मान मिळावा म्हणून जी बक्षीस दिली त्यांचे धन्यवाद देतो. आणि ज्यांनी इथं जाहिरात देऊन किंवा थोडंसं आम्हाला सहकार्य केलं, सगळ्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला या बापू चषक यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि संयोजकांना आम्हाला यांचा मान सन्मान सर्व मान्यवरांचा केला. बरेच पाहुणे मंडळी येऊन गेले, त्यांचा मान सन्मान केला. त्या सर्वांच्या बद्दल मी संयोजकांचे, गजराज कला क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. असेच उत्तम बापूंच्या नावानं हा स्मृतिप्रीत्यर्थ होणार चषक आणि चांगल्या पद्धतीने घेण्याचा मानस आपण सर्वांना करूया. हेच खरं बापूंना श्रद्धांजली करेल असे बोलून मी थांबतो. धन्यवाद. बेडकीचं झालेली ही क्रिकेट स्पर्धा अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे. मला वाटतं आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये नाईटच्या स्वरूपात ही घेतलेली क्रिकेट स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडली. कारण गाववाची स्पर्धा होती, तालुक्यात हाफ होता, त्यात आयकॉन पद्धत दिली होती प्रत्येक टीमला. आणि तुम्हा सर्वांचं मला वाटतं मान्यवरांचं जे साथ लावली आणि त्या अनुषंगाने सर्वांनी बेडक तालुक्यातली जी लोक आलेली आज बघायला, त्या सर्वांचं प्रेम अनुभवायला मिळालं. कारण मी बेडकला खेळायला पहिल्यांदाच आलोय. आपल्या बापू चषक तर त्यांच्या आता या बक्षीस वितरण कार्यक्रम आणि एकंदरीत सर्व सामन्यांना
भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले सांगली जिल्ह्याचे धडाकेबाज खासदार माननीय विशालदादा पाटील, विधान परिषदेचे आमदार माननीय सुधीरभाई नायकवडी साहेब, त्याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या पाठीशी ज्यांचा खंबीर हात आहे असे श्री मोहन वलकंडे सर, शिवसेनेचे नेते, त्याचबरोबर या ठिकाणी बेडे गावातील सर्व मान्यवर, माननीय बापसाहेबदादा असतील, आमचे बाळासाहेब अण्णा असतील, संभाजीराजे असतील, तानाजी चव्हाण असतील, या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्या गैराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि अनेक मान्यवरांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी गेल्या 5 दिवसामध्ये जे जे मी भेट दिली ते सर्व आमचे पंचायत समितीचे सभापती असतील, जिल्हा परिषदेचे सभापती असतील, सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.